जेव्हा भिल्ल कुळातली शबरी, तेव्हा तिचं 18 वर्ष पूर्ण झाला आहे ना, तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्नाची तारीख ठरवली तेव्हा मात्र तिच्या दारापुढे 25 बकऱ्याची दावण बांधलेली आहे. शबरीने आपल्या आईला विचारलं, आई ही 25 बकऱ्याची दावण कशासाठी ग? तेव्हा शबरीच्या आईने सांगितलं, शबरी उद्या तुझं लग्न आहे ना, पाहुणे मंडळींना मेजवानी म्हणून ही 25 बकऱ्याची दावण बांधलेली आहे. शबरीने विचार केला, जर 2 जीव एकत्रित येण्यासाठी, या नाशिवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी या 25 जीवांचा घात होत असेल ना, तर लग्नच नकोय मला. शबरीने आपल्या घराचा त्याग केला, अरण्यात निघून गेली आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. मातंग ऋषीची अनेक वर्ष सेवा केली. जेव्हा मात्र मातंग ऋषी निधमाला जाऊ लागले ना, तेव्हा शबरीला सांगू लागले, शबरी उद्या तुला याच ठिकाणी जगाचा बाप, ब्रह्मांड नायक, ज्याच्या सत्तेने सर्व जगत्व चालत असतं ना, ते श्री राम प्रभू तुला भेटायला येणार आहेत. तेव्हापासून शबरी माता आपल्या झोपडी फुले अंतरू लागली, रांगोळी काढू लागली आणि रामप्रभूची आतुरतेने वाट पाहू लागली. कोण्या दिवशी येतील माझे रामप्रभू, कोण्या दिशेने येतील माझे रामप्रभू. एक दिवस मात्र भजनच गाऊ लागली, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. एक जबर बुराई तब सन पर बिताऊंगी, मिठे मिठे बेर अपने हाथों से गिराऊंगी. मिठे मिठे बेर अपने हाथों से गिराऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटयो का पावन होगा. शबरी माता एवढ्यावरतीच थांबली नाही, ती श्री राम प्रभूला म्हणू लागली, रामप्रभू तुम्ही श्री कृष्णाच्या रूपात या, परशुरामाच्या रूपात या, पण मला एकदा येऊन दर्शन देऊन जावा.